फार्मा कंपनीज जे असतात त्यांना फ्रेशर्ससाठी जॉब्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, बट प्रॉब्लेम कुठे येतो की मुलांकडे स्किल सेट कमी आहे किंवा मुलांना त्याबद्दल लॅक ऑफ नॉलेज आहे. जे काही त्यांचा आपण सिलेबस म्हणतो, बॅचलर्सचा असेल, ग्रॅज्युएशनचा, मास्टर्सचा, सो ह्यामध्ये मोस्ट प्रोबॅबली त्यांना ते नाही शिकवलं जात जे त्यांना हवं आहे कंपनीजमध्ये. त्यांचा थेअरी पार्ट पूर्णपणे वेगळा आहे, प्रॅक्टिकल नॉलेज पूर्णपणे वेगळं आहे आणि फार्मा IT सेक्टरला जे लागतं नॉलेज ते पूर्णपणे वेगळं आहे. तर मी एखादी 500 mg ची पॅरासिटामॉल गोळी खातोय, सो पॅरासिटामॉलची 500 mg गोळी आपल्या बॉडीवर इफेक्टिव्ह आहे हे कशामधून कळलं आपल्याला? ज्यावेळेस त्याच्यावर रिसर्च झाला. क्लिनिकली आपल्या बॉडीवर जे काही रिसर्च केला जातो त्या ड्रग आपल्या बॉडीवर काय इफेक्ट करतो याला क्लिनिकल रिसर्च म्हणतात. सो ट्रायल्स ऑपरेशनमध्ये हे केलं जातं. त्याच्यामध्ये फेजेस येतात, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. सो ह्या चारही फेजेसमध्ये मुलांना करिअरच्या संधी असतात. नमस्कार मंडळी, आजच्या पॉडकास्टचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. जसं जग बदलतंय तसं बदलत्या जगासोबत करिअरच्या संधी सुद्धा बदलत आहेत. अशाच एका वेगळ्या करिअरच्या वाटेबद्दल आज आपण बोलणार आहोत. क्लिनिकल रिसर्च. क्लिनिकल रिसर्च म्हणजे नक्की काय, यातल्या करिअरच्या संधी कशा असतात, या संदर्भानं आज आपण बोलणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत आहेत महेश मराठे सर, जे गेल्या 7 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांच्या इन्स्टिट्यूटमधनं 200 पेक्षा जास्त विद्यार्थी क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करण्यासाठी सिलेक्ट झालेत. नमस्कार सर, तुमचं खूप स्वागत आहे. सर, क्लिनिकल रिसर्च म्हणजे नक्की काय? क्लिनिकल रिसर्च म्हणजे कसं असतं की समजा ज्या फार्मा कंपनीज आहेत, फार्मा कंपनीमध्ये ज्यावेळेस एखादं मेडिसिन तयार होतं, मेडिसिन मार्केटमध्ये यायच्या आधी त्याच्यावर ते मेडिसिन आपल्या ह्युमन बिंगसाठी किंवा पेशंटसाठी किंवा व्यक्तींसाठी करेक्ट आहे की नाही, त्याचे काही साईड इफेक्ट्स होत आहेत का, तर हे चेक करण्याचं काम, ह्याच्यावर रिसर्च करण्याचं काम पूर्णपणे क्लिनिकल रिसर्चमध्ये केलं जातं. ओके. येस. आणि क्लिनिकल रिसर्चमध्ये जॉब करण्याच्या ज्या संधी आहेत त्या मोस्ट प्रोबॅबली जे फार्मसी ग्रॅज्युएट्स आहेत किंवा ज्यांचं बॅचलर झालं आहे, मास्टर झालेलं आहे, BSc लाईफ सायन्स स्टुडंट्स असतील किंवा MSc लाईफ सायन्स स्टुडंट्स असतील, सो त्यांना ह्याच्यामध्ये पूर्णपणे जॉबच्या संधी असतात. ओके. आणि काय काय काम करू शकतात, म्हणजे कशा कशा करिअरच्या संधी आहेत या क्षेत्रात? जसं आपण म्हणतो क्लिनिकल रिसर्चमध्ये टोटल 5 ते 6 डिपार्टमेंट्स पडतात. त्याच्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्स ऑपरेशन्स, त्याच्यामध्ये प्री क्लिनिकल स्टडी, बायो इक्विव्हॅलन्स, बायो अवेलेबिलिटी स्टडीज असतात. सो हे क्लिनिकल ट्रायल्समध्ये एक पार्ट झाला. सेकंड पार्ट त्याच्यामध्ये येतो फार्मॅकोव्हिजिलन्स. आता फार्मॅकोव्हिजिलन्स हा पूर्णपणे फार्मा ITचा पार्ट पडतो. क्लिनिकल ट्रायल्स ऑपरेशन्स हा जो पार्ट आहे तो मोस्ट प्रोबॅबली ज्या हॉस्पिटल बेस्ड कंपनीज असतात किंवा CRO असतात, ज्याला क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन असं म्हणतात. सो CROज असतील किंवा साईट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन असतील, इथे ट्रायल्स कंडक्ट केले जातात. फार्मॅकोव्हिजिलन्स असेल, CDM म्हणजे क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट असेल, त्यानंतर मेडिकल रायटिंग डिपार्टमेंट एक आहे, अफेअर्स एक डिपार्टमेंट आहे, रेग्युलेटरी अफेअर्स हे एक सेपरेट डिपार्टमेंट्स पडतं. सो हे टोटल 5 जे डिपार्टमेंट्स आहेत ते क्लिनिकल रिसर्चमध्ये येतात. ओके. सो ह्याच्यामध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन मुलं ह्या 5 डिपार्टमेंटमध्ये जॉब्स करू शकतात. ओके. पण सर, आपण जनरली बघतो की BSc म्हणजे सायन्स ग्रॅज्युएट जरी मुलं असले तरी पण त्यांना जॉब मिळत नाहीत. या समस्या म्हणजे जॉब न मिळण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. फार्मा कंपनीज जे असतात त्यांना फ्रेशर्ससाठी जॉब्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, बट प्रॉब्लेम कुठे येतो की मुलांकडे स्किल सेट कमी आहे किंवा मुलांना त्याबद्दल लॅक ऑफ नॉलेज आहे. जे काही त्यांचा आपण सिलेबस म्हणतो, बॅचलर्सचा असेल, ग्रॅज्युएशनचा, मास्टर्सचा, सो ह्यामध्ये मोस्ट प्रोबॅबली त्यांना ते नाही शिकवलं जात जे त्यांना हवं आहे कंपनीजमध्ये. त्यांचा थेअरी पार्ट पूर्णपणे वेगळा आहे, प्रॅक्टिकल नॉलेज पूर्णपणे वेगळं आहे आणि फार्मा IT सेक्टरला जे लागतं नॉलेज ते पूर्णपणे वेगळं आहे. जसं आपण म्हणतो की एक्सेल, आता कोणत्याही ग्रॅज्युएशनमध्ये किंवा मास्टर्समध्ये ॲडव्हान्स एक्सेल ही गोष्ट शिकवली जात नाही. किंवा मुलांना कसं बोलायचं आहे, त्यांचं CV कसा प्रिपेअर करून घेतला पाहिजे किंवा ते स्वतःला कसं डिस्क्राईब करू शकतात, त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स असतील. आता सर्वात जास्त मेजर प्रॉब्लेम सध्याच्या कंडिशनमध्ये आहे कम्युनिकेशन स्किल्स. लाईक मुलांची ॲक्सेंट नसते. आज समजा मी सोलापूरचा आहे किंवा मी जालन्याचा आहे किंवा मी पुण्याचा आहे, तर आपल्या भागातली आपली लँग्वेज बाहेर येते इंग्लिशमधून आणि त्यांना काय हवं असतं तर ॲक्सेंट. आपल्या इंडियामध्ये मॅक्सिमम प्रोजेक्ट्स हे US चालतात, लाईक फॉरेन प्रोजेक्ट जास्त चालतात. सो त्यांना ॲक्सेंट तिकडची हवी आहे. ॲक्सेंट हवी म्हणजे त्यांच्यासारखी सेम नाही, बट बोलण्यामध्ये फ्लुएन्सी हवी आहे त्यांना. सो मुलांचा प्रॉब्लेम कुठे येतो मोस्ट प्रोबॅबली की मुलांना बोलता येत नाही. लाईक एक एक्झाम्पल देतो की माझी मुलं इंटरव्ह्यूला गेली होती, तिथे काही कंपनी अशा आहेत की त्या ॲक्सेंटवर रिजेक्ट करतात. लाईक आपण इंट्रोडक्शन देताना सांगतो की माय फादर इज टीचर, माय फादर इज फार्मर, तर फादर आणि फादर ह्यामध्ये जो डिफरन्स आहे त्यामुळे मुलं रिजेक्ट होतात तिथे.
किंवा एखादा आपण बॅचलर्स असेल, सो मुलं काय म्हणतात बी फार्मसी, एम फार्मसी. सो मग एम फार्म म्हणलं की ते रिजेक्ट करतात. ॲक्सेंट इश्यू खूप जास्त असतो त्यांना. आपली जी मुलं आफ्टर ग्रॅज्युएशन जॉबला लागतात त्यांना तिथे US क्लायंटशी बोलायचं असतं किंवा डीलिंग पूर्णपणे ही बाहेर फॉरेन कंट्रीजची आहे. सो त्यांना ॲक्सेंटवर जास्त भर दिला जातो. जसं की आपण आता एक्सेलचं मी सांगितलं तुम्हाला की ॲडव्हान्स एक्सेल. आपण बेसिक एक्सेल सगळ्यांना माहीत असतं की आपल्याला कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आहेत, लाईक टॅब काय असतात, आपण त्याच्यामध्ये रो, व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली सगळं माहीत असतं. बट मल्टिपल डॉक्युमेंट्समध्ये कंटिन्युअसली ॲट अ टाईम काम कसं करायचं. आज असं होतं की भरपूर मुलं IT मध्ये जॉबला लागतात पण त्यांना कंपनी थोड्या दिवसानंतर काढून टाकते. ह्यामागचं मेन रिझन असं आहे की मुलांकडे स्किल सेट नसतो. आज एखादा मुलगा ज्यावेळेस जॉईन होतो, समजा फ्रेशर्स असेल, तो जॉईन होऊन जातो, काही वेळेस स्किल सेटनुसार तो जॉईन होतो. बट तिथे गेल्यानंतर कंपनीचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते त्याला माहीत असतात का, नाही. आणि ही अशी गोष्ट नाही की एका महिन्यात शिकली जाते पूर्णपणे. कंपनीचा ट्रेनिंग पिरियड 1 महिन्याचा 2 महिन्याचा असतो. बट मुलांचं काय होतं की 1-2 महिन्यात मुलं शिकू शकत नाहीत. डिपेंड ऑन ते कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले ते डिपेंड करतं. मोस्टली फॅमिलीसुद्धा मॅटर करते की मुलं घरात कशी बोलत आहेत किंवा त्यांच्या फॅमिली त्यांच्याकडे कसं लक्ष देत आहेत, ह्यानुसार सगळ्या गोष्टी असतात की मुलं तिथे जॉब करू शकतील की नाही. त्यामुळे कंपनी काय करते, त्यांना जर गरज नसेल तर ती त्यांना काढून टाकते आणि ती मुलं नंतर मग घरी बसतात. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये असं झालंय की सॉफ्टवेअर अपडेट झालंय, AI सिस्टीम पूर्णपणे ॲड झाली आता. मीन्स सॉफ्टवेअर जे होते आधीच्या काळात तिथं असं होतं की 100 लोक काम करायची एखाद्या प्रोजेक्टवर. बट आत्ता असं झालं की सॉफ्टवेअर अपडेट झाल्यामुळं त्या सॉफ्टवेअरमुळे फक्त 10 लोक 100 लोकांचं काम करू शकतात. त्यामुळे कंपनी काय करते, ज्या लोकांकडे स्किल सेट नाही आहे त्यांना पूर्णपणे काढून टाकते तिथून. मग ते काय म्हणतात की नाही कंपनीने आमचा वापर करून घेतला, असं नाही आहे. तुम्ही जॉबला जरी असाल तरी काय केलं जातं, कंपनी बघते की जॉब करता करता तुम्ही तुमचे स्किल कसे इम्प्रूव्ह केले. सो फ्रेशर असतील, एक्सपिरियन्स असतील, त्यांच्यासाठी जर तुम्हाला जॉबमध्ये कंटिन्यू राहायचं आहे किंवा तुम्हाला जॉब्समध्ये अपॉर्च्युनिटी हव्या आहेत तर तुम्हाला स्किल सेट तुमचा करणं मॅटर असतं. आणि काय होतं अनेकदा की आपण ट्रेडिशनल एज्युकेशन घेतो, म्हणजे मी BSc करेन, B फार्म करेन, पण जे ॲडिशनल स्किल सेट असतात ते आपल्याकडे नसतात. ते मिळवण्यासाठी आणि क्लिनिकल रिसर्चमध्ये करिअर करण्यासाठी काय असं केलं पाहिजे की आपण या क्षेत्रात काम करू शकतो. कसं असतं की आधी असं व्हायचं की मुलं फ्रेशर्स एक्झाम झाले की मुलं जॉबला लागायची. बट सध्याच्या कंडिशनमध्ये असं झालंय की मागच्या 3-4 वर्षापासून सगळे फ्रेशर बऱ्यापैकी 60 ते 70% मुलं घरी बसून आहेत. का, स्किल सेट नाहीये. तर कंपनी कुणाला सिलेक्ट करते की कंपनी जरी ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असेल फ्रेशर्सला तरी असे सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की जे असल्यानंतर कंपनी पटकन सिलेक्ट करते. त्यामागचं रिझन असं असतं की कंपनीला प्रोडक्शन्स जास्त हवे असतात, लवकर मुलं, त्यांच्याकडे वर्कलोड खूप जास्त आहे, त्यांना मुलं हवी असतात. सो काय असतं की सर्टिफिकेशन कोर्समध्ये मुलांना बेसिक नॉलेज कळतं, प्लस मुलांना स्किल सेट त्यांचा इन्क्रीज होतो. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये असता, कॉलेजमध्ये मुलं एन्जॉयमेंट म्हणून कॉलेज करतात मोस्ट प्रोबेबली. सो ज्यावेळेस त्यांना ॲक्च्युअलमध्ये कॉर्पोरेट लाईफ काय आहे हे ज्यावेळेस सर्टिफिकेशन कोर्स तुम्ही करता कुठल्याही, लाईक जसं आपण म्हणतो क्लिनिकल रिसर्चमध्ये करायचं आहे तर त्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च आहे, और ॲडव्हान्स सर्टिफिकेशन कोर्स इन क्लिनिकल रिसर्च आहे. अलॉंग विथ दॅट जर त्यांना अलाइड कोर्स करायचा आहे तर सर्टिफिकेशन कोर्स इन US हेल्थकेअर सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगळ्या 3 फील्ड पडतात क्लिनिकल रिसर्च सोडून. सो असे सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत जिथे इन्स्टिट्यूट भरपूर सारे आहेत जे ISO सर्टिफाईड आहेत आणि त्याच्यानुसार मुलं तिथे जॉब्स करू शकतात. येस सर, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च जो आहे त्याच्यामध्ये काय काय शिकायला मिळतं आणि त्यातनं नोकरीच्या संधी कशा वाढतात. जसं की मी सांगितलं क्लिनिकल रिसर्चमध्ये टोटल 5 डिपार्टमेंट पडतात. सो मोस्ट प्रोबॅबली त्याच्यामध्ये ट्रायल्स ऑपरेशन्स आहे, फार्मेको व्हिजिलन्स आहे, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आहे, मेडिकल रायटिंग आणि रेग्युलेटरी अफेअर्स. जसं की आपण म्हणतो ट्रायल्स ऑपरेशन्स PV आणि CDM इट्स कंबाइनली कॉल्ड ॲज क्लिनिकल रिसर्च, आणि रेग्युलेटरी अफेअर्स आणि मेडिकल रायटिंग हे 2 त्याला अलाइड असतात, त्याच्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं जातं. सो हे 5 मोस्ट प्रोबेबली डिपार्टमेंट्स ग्रॅज्युएशनमध्ये शिकवले जातात, जो शॉर्ट टर्म डिप्लोमा असतो. ह्याच्यामध्ये जर मुलांनी इंटर्नशिप केली, लाईक ट्रायल्स ऑपरेशन जे मी तुम्हाला सांगितलं, एक्झॅक्टली ट्रायल्स ऑपरेशन काय आहे तर ड्रग मार्केटमध्ये यायच्या आधी सेफ्टी चेक केली जाते, इफिकसी चेक केली जाते, डोस कॅल्क्युलेशन. आपण जसं म्हणतो की मला आज ताप आलाय तर मी एखादी 500 mg ची पॅरासिटामॉल गोळी खातोय. सो पॅरासिटामॉलची 500 mg गोळी आपल्या बॉडीवर इफेक्टिव्ह आहे हे कशामधून कळलं आपल्याला, ज्यावेळेस त्याच्यावर रिसर्च झाला. क्लिनिकली आपल्या बॉडीवर जे काही रिसर्च केला जातो त्या ड्रग आपल्या बॉडीवर काय इफेक्ट करतो याला क्लिनिकल रिसर्च म्हणतात. सो ट्रायल्स ऑपरेशनमध्ये हे केलं जातं. त्याच्यामध्ये फेजेस येतात, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. सो ह्या 4ही फेजेसमध्ये मुलांना करिअरच्या संधी असतात. ज्यावेळेस तुम्ही करिअर स्टार्ट करता त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेनी CRC म्हणून असता. आज तुम्हाला जर करिअर करायचं असेल क्लिनिकल रिसर्चमध्ये, सो माझा सल्ला असा राहील मुलांना
की तुम्ही CRC म्हणून ट्रेनी CRC म्हणून फर्स्ट जॉब करा. बॅचलर्स तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशन करता मास्टर्स लाईक M.Pharm असेल MS असेल, सो इट्स बेटर दॅन दॅट की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा क्लिनिकल रिसर्च करू शकता. सेम इक्विलंट असतो त्याला, फक्त एक असतो की शॉर्ट टर्म डिप्लोमा असतो. याचा फायदा असा होतो की आपल्याला ट्रेनी CRC म्हणून ट्रेनिंग करावी लागते ॲज अ इंटर्न म्हणून. ज्यावेळेस तुम्ही 6 मंथ्स किंवा 1 इयरचा एक्सपिरियन्स घेता क्लिनिकल ट्रायल्समध्ये, त्यावेळेस कुठलीही फार्मा IT कंपनी असो तुम्हाला इझिली तिथे जॉबवर घेतलं जातं. बिकॉज ट्रायल्स ऑपरेशन हा बेस आहे. जसं आपण म्हणतो की एखादं झाड असतं, झाडाचे रूट्स जे आपण म्हणतो, सेम ट्रायल्स ऑपरेशन्स हे रूट्स आहेत आपल्या पूर्ण क्लिनिकल रिसर्चचे. जर तुम्ही ट्रायल्स ऑपरेशन्स करताय, ट्रायल्स ऑपरेशनचा एक्सपिरियन्स हा तुमचा फार्माकोव्हिजिलन्सला सुद्धा घेतला जातो, CDMला सुद्धा कन्सिडर केला जातो, रायटिंगला आणि RAला सुद्धा. बिकॉज ॲक्च्युअलमध्ये पेशंट हँडलिंग जी असते ती CRC करतो. सो त्याच्यामध्ये करिअर ग्रोथ कशी असते, ट्रेनी CRC, आफ्टर दॅट CRC, देन सिनियर CRC आणि CRA. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की पेमेंट कसं मिळतं मुलांना मिळताना. पेमेंटच्या ज्या गोष्टी असतात मुलांना ज्या मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही जर पुण्या मुंबईमध्ये बघत असाल तर थोडंसं पेमेंट रेशो कमी आहे. बट हेच जर ॲज अ बॅचलर म्हणून मुलं बाहेर जात असतील, लाईक गुजरात असेल, अहमदाबाद असेल, त्या साईडला ट्रायल्स ऑपरेशन थोडी जास्त परफॉर्म होतात. बिकॉज R&Ds ज्या म्हणतो आपण फार्मा कंपन्यांच्या, त्या तिकडे जास्त आहेत. सो R&Dशी स्वतःचं ट्रायल्स ऑपरेशनचं युनिट असतं आणि ते पॅकेजेस जास्त देतात. जसं आपण म्हणतो प्रायव्हेट CROज असतात किंवा स्पॉन्सर CRO. स्पॉन्सर CRO मीन्स वॉट, समजा एखादी कंपनी आहे, लाईक फार्मा कंपनी लाईक ग्लेनमार्क आहे, MQR आहे, ह्यांच्या स्वतःच्या CROज असतात. आणि प्रायव्हेट CRO म्हणजे काय असतं की समजा फार्मा कंपनी आहे, त्यांचं स्वतःचं क्लिनिकल रिसर्च युनिट नाही आहे, पण त्यांना ट्रायल परफॉर्म करायचे. मग ते काय करतात, ज्या प्रायव्हेट CRO असतात ना त्यांना हे प्रोजेक्ट्स देतात. सो तुम्ही इथे सुद्धा जॉब करू शकता. लाईक स्पॉन्सर CRO असेल, पॅकेजेस खूप चांगले मिळतात, लाईक 2.5 स्टार्ट मिळतो तुम्हाला. तुम्ही जर प्रायव्हेट CROमध्ये असाल तर तुम्हाला पॅकेजेस अराउंड 2.2 पर्यंत मिळतात. जर तुम्ही SMOमध्ये काम करत असाल, जिथे ॲक्च्युअलमध्ये ट्रायल परफॉर्म केले जातात, साईट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन म्हणतात त्याला, तिथे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तिथे काय करावं लागतं, ॲक्च्युअलमध्ये पेशंट हँडलिंग असते. सो तिथे तुम्हाला ॲज अ इंटर्न म्हणून जॉब करावा लागतो. कारण की आज जे काही ट्रायल परफॉर्म होतात ते GCPच्या गाईडलाईननुसार होतात. जसं आपण म्हणतो की एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरने करावं लागतं. सो आपण डिरेक्टली पेशंट हँडल करतोय, कुठल्या तरी ह्युमन बिंगला आपण ड्रग ट्राय करतोय. सो तिथे आपण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट घेतला जातो. बट तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही ट्रेनी CRC म्हणून जॉब करू शकता. आफ्टर ट्रेनी CRC तुम्ही CRC होता, CRCचं पेमेंट मग तुम्हाला 2.5% स्टार्ट होतं आणि हा एक्सपिरियन्स तुमचा IT मध्ये कन्सिडर केला जातो. हे आपल्या लक्षात आलंय की क्लिनिकल रिसर्चमधनं चांगल्या करिअरच्या संधी आहेत. पण मी बघितलंय की जे आपलं इन्स्टिट्यूट आहे, ARET करिअर इन्स्टिट्यूट, ज्याच्यामध्ये क्लिनिकल रिसर्चचा कोर्स आहे, तिथून जे मुलं पासआउट झालेत ते खूप चांगल्या कंपन्यांमध्ये आज काम करत आहेत. तर आपल्या इन्स्टिट्यूट असं काय वेगळं मुलांना प्रोव्हाइड करत आहे? करेक्ट. सो माझं जे इन्स्टिट्यूट आहे ARET ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तिथे आपण मुलांना फक्त डिप्लोमा कोर्समध्ये फक्त नॉलेज देत नाही टेक्निकल. त्याच्यामध्ये आपण काय करतो की हे जे डिपार्टमेंट्स आहेत मी तुम्हाला सांगितले की 5 डिपार्टमेंट असतात क्लिनिकल रिसर्चमध्ये. अलॉंग विथ दॅट आपण त्यांना US हेल्थकेअर पण शिकवतो. त्याच्यामध्ये मेडिकल बिलिंग असेल, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन असेल, बेसिक कोडिंग असेल. सो काय होतं की मुलांना क्लिनिकल रिसर्च सोबत ह्या पण संधी उपलब्ध होतात. प्लस सेकंड पॉईंट असा आहे की माझ्या क्लासमध्ये, माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण आठवड्यातले 5 दिवस मोस्ट प्रोबॅबली आपण क्लासेस घेतो मुलांचे. त्याच्यामध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार असे क्लासेस असतात. सो 3 दिवस आपण मुलांचं स्किल सेटवर भर देतो पूर्णपणे. एखादा मुलगा माझ्याकडे त्याने क्लास जॉईन केला, त्याच्यानंतर सर्वात पहिलं त्याचं घेतलं जातं CV प्रिपरेशन. बिकॉज सध्या कंडिशन अशी आहे की HRला जे असतात ते 1 पेज CV लागतात मुलांचे. तुम्ही फार्मा IT मध्ये जॉब करता, सो तुम्ही स्वतःला कसं डिस्क्राईब करताय 1 पेजमध्ये ते त्यांना हवं असतं. सो तिथून सुरुवात होते. त्यानंतर सेकंड असतं लिंक्डइन, जे आपण कॉर्पोरेटचं एक इंटरनेट बेस म्हणतो. जसं की आपण Instagram, Facebookवर एखाद्याला शोधतो, तसे HR जे असतात, जर त्यांना एखाद्या पोझिशनसाठी मुलं हवेत तर ते आजकाल नोकरी किंवा इकडे जाण्यापेक्षा फर्स्ट लिंक्डइनवर चेक करतात. त्यांचा तो बेस असतो. सो आपण मुलांचा पहिल्यांदा लिंक्डइन प्रोफाईल क्रिएट करून घेतो. जस्ट बिकॉज की एक सिस्टीम आली आहे की आधी मुलं CV पाठवायची, HR लगेच इंटरव्ह्यू घ्यायचा. बट सध्या असा इश्यू आहे की HR डिरेक्टली इंटरव्ह्यू घेत नाही. फर्स्ट त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये CV जातो. जर त्याच्या कीवर्ड्स आपल्या CVशी मॅच झाल्या तरच आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतो. बरोबर. सो हे आपण मुलांचं मेन बनवून घेतो की मुलांना इंटरव्ह्यू कॉल्स कसे मिळतील. त्याच्यानंतर सेकंड थिंग येते मुलांचं कम्युनिकेशन स्किल. बेसिक इंट्रोडक्शनपासून की जर तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं सो तुम्ही स्टार्ट आणि एंड हे ग्रीटनीच केलं पाहिजे, कोणी असो, HR असो, काही असो. सो हे इथपासून सुरुवात होते मुलांची. त्याच्यानंतर MS Word, MS Excel, टायपिंग टेस्ट, एसे रायटिंग आणि ग्रामर. बेसिक ग्रामर आणि एसे रायटिंग का घेतलं जातं? आज अशी कंडिशन आहे की 70% ते 80% कंपनीज कुठेही जरी इंटरव्ह्यूला गेलेत मुलं
तरी पहिल्यांदा त्यांची एसे रायटिंग बघितलं जातं आणि ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. ॲप्टिट्यूड जसं वाटतं मुलांनी खूप हार्ड असते असं काही नसतं. ॲप्टिट्यूड टेस्ट ही जी असते ती बेसिक असते, बेसिक ग्रामर. जसं आपण पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स म्हणतो, ह्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असतात. सो मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे, बिकॉज त्यांच्या बॅचलर्स लाईफमध्ये, ग्रॅज्युएशनमध्ये कुठेही त्यांना ग्रॅमॅटिकली तुम्ही करेक्ट आहात किंवा चुकीच्या ते शिकवलं जात नाही. आणि कंपनीजला काय लागतं की त्यांना रिपोर्ट्स बनवावे लागतात. सो तुम्ही ग्रॅमॅटिकली किती बरोबर आहात हे तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये आणि एसे रायटिंगमध्ये चेक केलं जातं. सो तुम्ही जर त्या प्रोसेसमधून बाहेर पडलात तर तुमच्या नॉलेजचा उपयोग आहे. सो आपण मोस्ट पहिले मुलांचा फोकस त्याच्यावर जास्त असतो. एसे रायटिंग असतील, ॲप्टिट्यूड टेस्ट असतील, त्यानंतर त्यांचे MS एक्सेल, MS वर्ड, शॉर्टकट कीज, शॉर्ट फॉर्म्स हे आपण त्यांना जास्त करून शिकवतो. प्लस पॉईंट अजून एक असं आहे की फर्स्ट इयर टू फायनल इयर जी बॅचलर्सची मुलं असतील किंवा मास्टर्सची 2 वर्ष असतील, मुलांना ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी किंवा फार्मॅकॉलॉजी हे 2 सब्जेक्ट असतात. सो मुलं एवढं त्याला सिरियस घेत नाहीत त्यावेळेस शिकताना. बट ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस तुम्हाला बेसिक क्वेश्चन हे ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, जसं आपण आपली बॉडी सिस्टीम म्हणतो, पूर्णपणे ते विचारलं जातं. प्लस कुठला ड्रग कुठल्या डिसीजवर उपयोगाचा आहे हे आपल्याला फार्मॅकॉलॉजीमध्ये शिकायला मिळतं. सो हे जे आहे त्याचा आपण बेस आपण परत एकदा त्यांचा कव्हर करून घेतो. बिकॉज इंटरला पाठवायच्या आधी आपण मुलांकडनं हे सगळं जर प्रिपेअर करून घेतलं, 100% मुलं जॉबला लागतात म्हणजे लागतात. फक्त प्रॉब्लेम एका ठिकाणी येतो की जर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आणि ॲक्सेंट ह्या जर तिथे व्यवस्थित नाही बाहेर आल्या किंवा तुम्ही व्यवस्थित नाही बोलात तर कुठेतरी मुलांना रिजेक्शन येतं. बट मोस्ट प्रोबेबली आम्ही काय करतो, मुलांना करिअरच्या संधी थोड्या जास्त देतो. जॉब्सला आम्ही इंटरव्ह्यूसाठी पाठवतो, मुलांना बळजबरीने पाठवतो जरी तो रेडी नसला तरी. त्यातून त्यांना शिकायला काय मिळतं, जर एखादी ॲप्टिट्यूड टेस्ट त्यांनी दिली, त्याला माहिती त्याचं काय चुकतंय, ते चुकल्यानंतर तो ज्यावेळेस परत येतो ना, तो त्याच्यावर वर्कआउट करतो, काम करतो. आणि त्यामुळे आमचा रेशो थोडासा जास्त आहे बाकीच्या इन्स्टिट्यूटपेक्षा, की मुलं जॉबला थोडी जास्त लागतात. असं आहे. सो जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगळं काय असं आहे की मुलं तुमच्याकडून जास्त प्लेस होतात. सो एक एक्झाम्पल देतो, जसं की आपण म्हणतो की एक मूर्तिकार असतो जो मूर्ती घडवतो, जसं की माती आहे, पाणी आहे, त्याला माहिती आहे किती प्रमाणात त्याला द्यायचं आहे, त्यानंतर तो त्याला शेप देऊन व्यवस्थित मूर्ती तयार करतो. सेम गोष्ट ही फार्मा करिअरमध्ये आहे किंवा IT करिअरमध्ये आहे की ज्यावेळेस मुलं आमच्याकडे येतात, बॅचलर झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्याकडे येतात, त्याच्यानंतर त्यांना कम्युनिकेशन स्किल्स असतील किंवा IT स्किल्स असतील, जसं आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो किंवा IT स्किल्स म्हणतो, हे त्यांना द्यायचं काम आमचं आहे. किती प्रमाणात द्यायचं, तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे ना, तर इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी तुम्हाला एवढं सफिशियंट आहे किंवा एवढं लागतंच आहे तुम्हाला, हे आम्ही त्यांना सांगतो. आणि त्याच्यामुळे आमच्या प्लेसमेंट थोड्या जास्त होतात बाकीच्या इन्स्टिट्यूटपेक्षा. येस. आणि सर, क्लिनिकल रिसर्चमध्ये भविष्यातल्या ज्या संधी आहेत करिअरच्या त्या कशा आहेत? जसं की आपण म्हणतो की आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, AI सिस्टीम खूप जास्त आलेली आहे. सो फार्मा IT एक 2 ते 3 फक्त डिपार्टमेंट आहेत ज्याला ते अफेक्ट करू शकतं. जसं म्हणलं जातं की नाही, फ्युचर पूर्णपणे मशीन लर्निंगमध्ये येणार आहे, त्याच्यानंतर मुलांचे जॉब जातील. बट फार्मा IT किंवा फार्मसीमध्ये 2 ते 3 डिपार्टमेंट, जसं की PV डिपार्टमेंट आहे किंवा एखादं कोडिंग डिपार्टमेंट आहे किंवा तुम्ही म्हणू शकता मेडिकल रायटिंगचं डिपार्टमेंट आहे. सो हे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना फक्त AI सिस्टीम लागू होऊ शकते. बट ट्रायल्स ऑपरेशन्स जे आहे त्याच्यामध्ये कधीच तुम्ही AI सिस्टीम घुसू शकत नाही किंवा येऊ शकत नाही. त्यामागचं रिझन असं आहे की तुम्हाला पेशंट हँडल करताना तुम्ही स्वतः हवा तिथे, स्वतः तुम्ही तिथे लागता. तुम्ही तिथे रोबोटिक्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला कोणीच धक्का लावू शकत नाही. सो जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा करिअर हे खूप वास्ट आहे क्लिनिकल रिसर्चमध्ये. आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही करिअर ग्रोथ म्हणत असाल, अमेरिकेमध्ये ॲनिमल वेलफेअरने काय केलं आहे तर ॲनिमल स्टडीवर बॅन आणलेलं आहे. सो तिथले सगळे प्रोजेक्ट आता गुजरातमध्ये, इंडियामध्ये जास्त येतात. सो इंडियासाठी क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्री ही खूप मोठी झाली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. तुम्ही जर म्हणजे एक ॲप्रॉक्स सांगतो तुम्हाला की अराउंड अबाव 50% रेव्हेन्यू जनरेशन हा क्लिनिकल रिसर्चमधून होतो इंडियाचा, फार्मा IT इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामध्ये मग ट्रायल्स ऑपरेशन्स आले, त्यानंतर रेग्युलेटरी अफेअर्स आल्या, ETMF म्हणून एक डिपार्टमेंट आहे. सो जर तुम्ही करिअरच्या संधी म्हणत असाल, सो खूप जास्त व्हास्ट आहे फार्मा IT. सर, आजकाल फार्माको व्हिजिलन्स जे आहे या क्षेत्रामध्ये खूप मुलांना करिअर करण्याची इच्छा असते, अनेकांचं स्वप्न असतं. तर नेमकं फार्माको व्हिजिलन्स म्हणजे काय आणि यात करिअर कसं करता येईल? सो क्लिनिकल रिसर्चमध्ये फार्माको व्हिजिलन्स हा जो पार्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लिनिकल ट्रायल्स ऑपरेशन्समध्ये 4 फेजेस असतात. सो ज्यावेळेस आपण फेज 4मध्ये कुठलाही ड्रग येतो ज्याच्यावर रिसर्च होत असतो, तो ड्रग ऑल ओव्हर आपण म्हणतो की जिओग्राफिकल डेटा जो असतो तो कलेक्शन केला जातो पेशंटचा. म्हणजे काय, फार्माको व्हिजिलन्स नावातच सगळं दिलेलं आहे त्यांनी
की आपल्या बॉडीमध्ये फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स काय होत आहेत. समजा मी एखादा ड्रग घेतला आहे किंवा मी एखादं प्रोडक्ट घेतलेलं आहे, ते प्रोडक्ट माझ्या बॉडीवर कसं रिॲक्ट करत आहे, काही साईड इफेक्ट होत आहेत का, किंवा त्याचा मला वेगळा काही इफेक्ट जाणवतोय का. तर हे इफेक्ट्स जे असतात त्याच्यावर लक्ष ठेवायचं काम हे फार्मॅकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटचं असतं. लाईक नावात आहे फार्मॅकोव्हिजिलन्स, फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्सवर व्हिजिलन्स ठेवायचं काम PV डिपार्टमेंटमध्ये होतं. तर सध्याच्या कंडिशन्समध्ये PV डिपार्टमेंटमध्ये जॉब करण्यासाठी मुलांना मोस्ट प्रोबॅबली एक्सेल, त्याच्यानंतर त्यांचं कम्युनिकेशन स्किल, प्लस तुम्ही अजून एक गोष्ट म्हणू शकता की मुलांना त्यातलं नॉलेज, सॉफ्टवेअर नॉलेज हवं असतं. जसं की अर्गस सॉफ्टवेअर जे सध्याच्या कंडिशनमध्ये फार्मॅकोव्हिजिलन्समध्ये खूप जास्त व्हास्टली यूज होतं. मुलांना ह्या सॉफ्टवेअरबद्दल माहिती जास्त नसते. त्यामुळे कसं होतं की मुलं सिनियर्सचं बघतात. समजा आज मी बॅचलर्स कंप्लीट करतोय माझी, लाईक मेमध्ये एंड होतात एक्झाम, त्याच्यानंतर मुलं काय करतात, माझा सिनियर आज PVमध्ये जॉब करतोय फार्मॅकोव्हिजिलन्समध्ये, मला पण तिथंच करायचं आहे. त्यामुळे एक तो ट्रेंड झाला आहे की मला PVमध्ये जॉब करायचा आहे. त्यामुळे मुलं बाकीच्या गोष्टींकडे बघतच नाहीत. त्यांचं असं असतं की लागलं केलं तर मी PVमध्येच करेल, नाही तर करणार नाही. बट मुलांचा हा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे. कुठेतरी आपण म्हणतो लिमिटेशन्स पडतात. एका प्रोजेक्टला 10 किंवा 100 लोक यूज होतील किंवा कामं करू शकतात, त्याच्यावरती नाही. आज लाखो मुलं फार्मसी ग्रॅज्युएट्स होतात, मग त्यांनी 100 जागेसाठी लढलं पाहिजे का? नाही. बाकीच्या खूप साऱ्या करिअरच्या संधी आहेत. सो PVमध्ये तुम्हाला जर एंटर करायचं आहे तर तुम्हाला अर्गस सॉफ्टवेअरबद्दल बेसिक नॉलेज माहिती पाहिजे. मेड्राबद्दल थोडंसं माहिती पाहिजे की मेड्रा काय आहे, एक्झॅक्टली मेडिकल डिक्शनरी कुठली असते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार्मॅकोलॉजी असेल, ह्युमन अनाटॉमी असेल, बेसिक माहीत पाहिजे. एक्झाम्पल लाईक माझा एखादा विद्यार्थी ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेला त्यानंतर त्यांनी बेसिक क्वेश्चन खूप जास्त विचारले. लाईक आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं, किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर कोण रेग्युलेट करतो, रेग्युलेट करताना काय त्याचे एक्झॅक्टली ॲक्शन होतं, त्याला MOA म्हणतात, काय एक्झॅक्टली MOA असतो तो, किंवा त्याचा कुठला ड्रग ॲक्ट होतो, मग तो ड्रग ॲक्ट झाल्यानंतर कुठली कॅटेगरी असते. एवढ्या प्रकारचं त्याच्यामध्ये ड्रॅगिंग केलं जातं. ड्रॅगिंग मीन्स व्हॉट, की तुम्हाला किती नॉलेज आहे इन डेप्थ, हे PVमध्ये लागतं. आणि मुलांचं कसं होतं की नाही, PV डिपार्टमेंट दिसतंय, माझा सिनियर लागलाय म्हणजे मी पण लागू शकतो. तुम्ही लागू शकता, नाही असं नाही. तुम्हाला करिअरच्या संधी मिळू शकतात. आज सुद्धा खूप सारे ओपनिंग्स आहेत, पण मुलं का घेतली जात नाहीत? मुलांकडे स्किल सेट अजिबात नसतं, किंवा त्यांना अर्गस सॉफ्टवेअरचं नॉलेज नसतं, किंवा त्यांचे कुठलंच ॲडव्हान्स सर्टिफिकेशन नसतं. मी असं नाही म्हणत की मुलांनी सर्टिफिकेशन केलंच पाहिजे, बट ॲटलिस्ट तुम्हाला त्या फील्डबद्दल नॉलेज हवं. नाहीतर अशी पण काही विद्यार्थी माझे आहेत जे जॉईन झाले आणि ते वन डे ॲब्स्कॉन्ड करतात, म्हणजे सोडून देतात कंपनी. का? त्यामागचं मेन रिझन असं असतं की कोर्स कंप्लीट व्हायच्या आधीच ते म्हणतात आम्हाला जॉबला लावा, आम्हाला जॉब करायचा आहे. मग त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन आम्हाला पण त्यांना कधी कधी पाठवावं लागतं जॉबला. मुलं जातात पण ते सोडून देतात जॉबला. मग ह्यामध्ये तुम्ही दोष कोणालाच देऊ शकत नाही, त्या विद्यार्थ्याला नाही, कारण की त्यांनी ड्रीम बघितलेलं असतं माझा सिनियर लागलेला आहे जॉबला, किंवा माझा कोणतरी मित्र आहे तो लागला आहे, मग मी पण तिथंच करणार. तुमच्याकडे खूप साऱ्या जॉबच्या संधी आहेत. एकच डिपार्टमेंट किंवा एकच कंपनी नाही, खूप साऱ्या कंपनीज आहेत. त्यासाठी तुम्हाला जर स्किल सेट नसतील, पहिलं तुम्ही ट्रायल्स ऑपरेशनचा अनुभव घ्या. ट्रायल्स ऑपरेशन्समध्ये तुम्ही शिकून घ्या. तिथं तुम्ही ज्यावेळेस काम करता तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये काम कसं करायचं हे तिथं समजलं जातं. ज्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली कळतंय की मला हे वर्क करायचं आहे. आज कसं होतं, आपण मित्रांमध्ये आहोत कॉलेज लाईफमध्ये मित्र असताना एखादा मित्र दुसऱ्याला पुढे जाऊन देईल का? नाहीच देत जाऊन तो. का? आता आज आपण मित्र आहोत, आपण एन्जॉयमेंटच करायची पूर्णपणे. बट ज्यावेळेस तुम्ही कॉर्पोरेट लाईफमध्ये येता, तुमच्यावरती सिनियर कोणतरी असतो, तुम्हाला प्रेशर झेलायची सवय असते का? आधी नाही, तुम्हाला तिथं ती सवय लागून जाते. तुमच्यामध्ये पेशन्स वाढतात. ज्यावेळेस तुमच्यामध्ये एटिकेट्स तयार होतात, त्यानंतरच्या ज्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्याचा फायदा तुम्हाला IT च्या करिअरमध्ये होतो. ओके, असं आहे. जर क्लिनिकल रिसर्चमध्ये एखाद्याला करिअर करायचं आहे तर त्या विद्यार्थ्याकडे कुठले कुठले गुण असले पाहिजे? जर तुम्हाला क्लिनिकल रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे त्याच्यासाठी सर्वात पहिलं आहे तुमचे सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्समध्ये मग तुम्हाला बोलण्याची पद्धत, कम्युनिकेशन स्किल्स जे आपण म्हणतो ते सर्वात महत्त्वाचं. इंटरव्ह्यूसाठी फक्त इंग्लिश हवं असं म्हणून जर मुलं करत असतील तर ते वर्कआउट होत नाही. तुम्हाला बेसिक ग्रामर बोलताना आपण काही वेळेस मुलं वॉज, हॅड ह्या ज्या शब्द आहेत ते इझिली टाकून देतात, बट आपण जी नॉर्मल इंग्लिश आहे ती सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकतो. अशा पण काही कंपनीज आहेत ज्या बघतात मुलांना वाचता येते का. सध्या 2023-24 अशी कंडिशन होती, काही कंपनीज मुलांना पॅरेग्राफ वाचायला द्यायचे पण मुलांना वाचता येत नव्हते. म्हणजे इथपर्यंत वाईट कंडिशन होती. का? मुलं ग्रॅज्युएशनमध्ये असताना ह्या गोष्टींचा विचार करतच नाहीत की मला पुढे जाऊन करायचं आहे काय. तुम्ही जर थर्ड इयरला आहात किंवा तुम्ही जर तुमच्या सेकंड लास्ट इयरला आहात, तुम्ही तिथून सुरुवात करा. तुम्हाला करिअर चूज करा. जसं आपण म्हणतो 12वी माझ्यासाठी खूप करिअर अपॉर्च्युनिटी असतात, 12वी नंतर काय करायचं. ॲक्च्युअलमध्ये आपल्या करिअरला
किंवा आपल्या आयुष्याला वळण कुठे मिळतं ज्यावेळेस आपण जॉबला लागतो. बरोबर. आज पॅरेंट्सच्या जीवावर आपण जगतो, बट ज्यावेळेस तुम्ही बॅचलर्स होता पॅरेंट्स काय विचार करतात, आजपासून मी माझ्या मुलाच्या जीवावर जगेल. त्यासाठी आपल्याला करिअरची सुरुवात आधीपासून करावी लागते. जर तुम्ही लास्ट एका मंथमध्ये तुम्ही करिअर चूज करू शकता का, आपण नाही. आज आपल्याला एखादा ड्रेस घ्यायचा म्हटलं आपण 7 ठिकाणी 10 ठिकाणी चेक करून मग तिथे जातो. एखाद्या मॉलमध्ये गेलो आपण लगेच घेतो का, नाही, आपण ऑनलाईन चेक करतो काय करायचं काय नाही. ते सेम गोष्ट आपल्या करिअरच्या बाबतीत आहे. जर आपल्याला करिअर करायचं आहे क्लिनिकल रिसर्चमध्ये, सो तुमची सुरुवात थोडी आधी झाली पाहिजे, ॲटलीस्ट 6 ते 7 महिने आधी. किंवा तुम्ही थर्ड इयरला आहात, तुम्ही इंटर्नशिप थर्ड इयरला जी करता ती करताना तुम्ही त्या रिलेटेड करा ज्यात तुम्हाला करिअर करायचं. मुलं काय करतात, नाही काहीतरी करायचं आहे, कोणत्या तरी कॉलेजमधून सर्टिफिकेट आणणार, मेडिकलचं आणणार आणि सबमिट करणार. सो तुम्ही काय करू शकता, इथून तुमची सुरुवात करा. आपला पाया भक्कम पाहिजे जो आपल्याला जॉब करायचा इन फ्युचर. सो क्लिनिकल रिसर्चमध्ये आपण जे बेसिक कम्युनिकेशन स्किल म्हणतो ते हवं आहे तुम्हाला. ॲडव्हान्स एक्सेल खूप मॅन्डेटरी राहतं. तुम्हाला एक्सेलच्या शॉर्टकट कीज माहीत पाहिजेत आणि आर्गस सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग. असे भरपूर ऑनलाईन सर्टिफिकेशन्स आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत जे आपल्याला आर्गस सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देतात. आणि हे सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग जर आपलं सर्टिफिकेशन ॲड असेल आपल्या रिझ्युमेमध्ये, कंपनी बाकीच्यांपेक्षा आपल्याला पटकन भरती उचल. ओके. सो आपला CV आणि आपल्या सर्टिफिकेशन्स किंवा आपल्या स्किल्स खूप मॅटर करतात. आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या इन्स्टिट्यूटमधनं करून घेतो. येस. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये एखाद्या मुलाने जर ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन घेतल्यानंतर आपण त्यांना हे स्किल सेट देतोय. प्लस आपण जे आर्गस सॉफ्टवेअर जे म्हणतो ते डेमो आम्ही विकत घेतलेला आहे. तो डेमो आपण मुलांना शिकवतो. टायपिंग टेस्ट अलॉंग विथ डेमो आपण मुलांना देतो आणि त्याचं एक बेसिक सर्टिफिकेशन वेगळं देतो. त्यामुळं ज्या काही PVच्या कंपनीज असतील तिथे आमचा प्लेसमेंटचा ग्रोथ थोडीशी जास्त आहे रादर दॅन अदर्स. ओके. असं आहे. सर, जे BSc झालेले फार्मा झालेले मुलं आहेत ते क्लिनिकल रिसर्च सोडून अजून कुठले असे फार्मा IT हेल्थकेअर क्षेत्र आहेत जिथे काम करू शकतात? जसं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं की क्लिनिकल रिसर्च सोडून US हेल्थकेअर असे एक वेगळं डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये टोटल 3 ते 4 डिपार्टमेंट्स पडतात. लाईक मेडिकल बिलिंग एक डिपार्टमेंट आहे, त्यानंतर मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, मेडिकल कोडिंग अशा त्याच्या करिअरच्या संधी आहेत मुलांकडे 3 ते 4 वेगवेगळ्या. किंवा मेडिकल रेकॉर्ड ॲनालिस्ट म्हणून एक असतं. सो मेडिकल बिलिंग जी प्रोसेस असते, जर एखादा विद्यार्थी आहे ग्रॅज्युएशन झालेला किंवा मास्टर्स झालेला, मुंबईमध्येच त्याला जॉब करायचा आहे, तर आपण म्हणू शकतो 150+ म्हणजे 150+ कंपनी नुसत्या पुणे मुंबईमध्ये आहेत मेडिकल बिलिंगच्या. आणि त्याच्यामध्ये पॅकेजेस थोडे जास्त मिळतात. समजा एखाद्याला फक्त असं हवं आहे की सर करिअर पण करायचं पण मला स्टार्टिंगला पैसा सुद्धा हवा आहे, जसं आपण क्लिनिकल रिसर्चमध्ये म्हणतो की थोडंसं पेमेंट किंवा ग्रोथ स्टार्टिंगला हळू आहे, जसं आपण म्हणतो ना पोटेन्शियल असतं, ग्रोथ असते सक्सेसची. क्लिनिकल रिसर्चमध्ये थोडी स्लो असते प्रोसेस. आणि जर एखाद्याला करिअर करायचं आहे, करिअरसोबत त्याला लगेचच पॅकेजेस हवेत, तर तुम्ही US हेल्थकेअरमध्ये जॉब करू शकता. लाईक पॅकेजेस स्टार्ट होताना तुमचे 3 lakhsपासून 5 lakhsपर्यंत पॅकेजेस मिळतात तुम्हाला फार्मा IT हेल्थकेअरमध्ये. बिलिंग प्रोसेसमध्ये पुणे मुंबईमध्ये मॅक्सिमम जॉब्स अवेलेबल आहेत. मेडिकल बिलिंगमध्ये, मेडिकल कोडिंगमध्ये, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनमध्ये. US हेल्थकेअरच्या कंपनीज ज्या असतात त्या मोस्ट प्रोबॅबली जर तुम्ही म्हणाल पुण्याचं हिंजवडी IT पार्क आहे, त्यानंतर कल्याणी नगर आहे, खराडी आहे. सो ह्या ठिकाणी त्यांना जॉबच्या करिअर संधी उपलब्ध आहेत. ओके. आणि जर एखादा मुलगा आहे आता आपल्या प्रेक्षकांमधला सुद्धा ज्याला हे कोर्स करायचे तर तुमच्याशी कसा संपर्क साधू शकता? मोस्टली माझ्याकडे मला ऑफलाईन क्लासेस जास्त चालतात. आपण ऑनलाईन क्लासेस घेत नाही किंवा इन्स्टिट्यूट माझं ऑनलाईन चालत नाही. आता आपण कसं करतो, एखादा विद्यार्थी माझ्याकडे आला, आम्ही पहिल्यांदा त्याला डेमो लेक्चर देतो किंवा आम्ही त्याच्यासाठी डेमोची सुविधा उपलब्ध करून दिली की समजा एखादा सेशन चालू आहे तर तो मुलगा डेमो सेशनमध्ये बसतो. तो आधी डेमो सेशन घेतो. जे विद्यार्थी बाकीचे बसलेत त्यांच्याशी तो आधी कम्युनिकेट करतो की बाबा क्लास कसा आहे किंवा इथे कसं शिकवलं जातं. आता माझ्या क्लासमध्ये जे स्टाफ आहे अवेलेबल तो स्टाफ इंडस्ट्रियल आहे. कुठल्याही प्रकारचे ट्रेनर आपण ठेवलेले नाही आहेत. ट्रेनर ठेवणं म्हणजे कसं होतं की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा मास्टर झालेलं मी मुलांना शिकवतो, म्हणजे तोच फापट पसारा परत शिकवला जातो. बट इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युलीमध्ये काय चाललंय करंट सिच्युएशन हे फक्त इंडस्ट्रीमधला माणूस सांगू शकतो किंवा तो जिथे जॉब करतो तो सांगू शकतो. सो आपण काय करतो, इंडस्ट्री एक्सपर्ट बोलवले मुलांना शिकवण्यासाठी. ओके. सॅटर्डे आणि संडे, शनिवार रविवार मोस्ट प्रोबेबली आपण इंडस्ट्रियल सेशन ठेवतो आणि बाकीचे 3 दिवस जे असतात ते आपण स्किल सेट देत असतो. सो एकदा डेमो सेशन झालं की मुलगा माझ्यापाशी येतो. आपण बघतो मुलांची परिस्थिती कशी आहे. जर एखादा मुलगा खरंच जेन्युइन असेल, काही वेळा असं होतं की 1-2 विद्यार्थ्यांना आम्ही एकदम खूप कमी फीजमध्ये शिकवतो. त्यांची जर फॅमिली बॅकग्राऊंड तसं नसेल शिकण्यासारखं, बट मुलगा होतकरू आहे, त्याला करायचं आहे, तर आपण त्यांच्यासाठी एकदम कमी फीजमध्ये सुद्धा त्यांना शिकवतो आणि जॉबच्या करिअर संधी उपलब्ध करून देतो. असं. तर जर कुणाला क्लिनिकल रिसर्चमध्ये करिअर करायची इच्छा असेल तर कसा करिअर पाथ पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे? ओके. सो 12th नंतर मुलं एकतर D फार्मसी
ओके. किंवा त्यांनी जर BSc केलं किंवा बी फार्मसी केलं, ओके. तर ज्यावेळेस ते लास्ट इयरला असतात त्यावेळेस त्यांनी जर कुठला एखादा इन्स्टिट्यूटचा सर्टिफिकेशन कोर्स केला असेल तर ते तेव्हापासूनच इंटर्नशिप जॉईन करू शकतात ओके. तिथे. ओके. सो म्हणजे आफ्टर 12th एखाद्याला करिअर करायचं असतं किंवा एखाद्याला डॉक्टर व्हायचं असतं किंवा एखाद्याला हॉस्पिटल्समध्ये थोडंसं नॉलेज असतं, त्याला त्यात इंटरेस्ट असतो. सो आफ्टर 12th तुम्ही डी फार्मसी करू शकता, बी फार्मसी करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही डी फार्म बी फार्मच्या लास्ट इयरला असतात त्यावेळेस तुम्ही आपल्या क्लिनिकल रिसर्च कोर्समध्ये एनरोल होऊन त्याच्यामध्ये करिअर करू शकता. ओके. सर आता आजकाल असं बघायला मिळते की मुलं चांगली डिग्री घेत आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करतायत, पण चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळत नाही आहे आणि मिळाल्या तरी पण खूप कमी पगाराच्या नोकऱ्या मिळत आहेत. तर हे कशामुळे होत आहे आणि याच्यावर काय उपाय आहेत? आता ॲक्च्युअलीमध्ये जर तुम्ही मार्केटचा ट्रेंड बघितला, जॉब्स अवेलेबल आहेत, पण प्रॉब्लेम कुठे येतो की समजा आज मी राहायला पुण्यामध्ये आहे, पुण्यातला मुलगा कधीच बाहेर जायला तयार होत नाही लवकर. आणि असं असते की पुण्यात इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही आहे, त्यामुळे MNC कंपनी पटकन पुण्यामध्ये येत नाही. आणि पुण्यातला क्राऊड असं असतो किंवा आपण जर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला क्राऊड बघितला तर तो काय म्हणतो, माझा मुलगा पुणे मुंबईमध्ये तर राहायला पाहिजे, बाहेर नाही गेला पाहिजे. करिअरच्या अपॉर्च्युनिटी जे असतात, करिअर अपॉर्च्युनिटी, तर मला असं वाटतं की फ्रेशर्स मुलांनी थोडंसं आउट ऑफ महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बॅचलर्स असतात त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला सेटल व्हायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला कंपनीमध्ये हाईक हवी आहे, पेमेंट वाढवायचं आहे, त्यावेळेस तुम्ही पुणे मुंबईला या. बट मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की नाही, आम्हाला देताना जॉब पुण्यामध्येच द्या. त्यामुळे असं होतं बहुतांश मुलं बिना जॉबची राहतात आणि मग नंतर ते नैराश्य त्यांना येतं की नाही मला जॉबच लागत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही पुणे सोडून बाहेर जाता त्यावेळेस तुम्हाला तिकडचं कल्चर कळतं, तिकडचं वर्क कल्चर खूप चांगलं आहे. जसं आपण म्हणतो की सध्या इंडियामध्ये टॉपची हायटेक सिटी कुठली आहे, हैदराबाद हायटेक IT पार्क आहे. तिथे कसं होतं की मुलांमध्ये डेव्हलपमेंट होते. आपण जर एखाद्या छोट्या कंपनीमध्ये जॉईन झालो तर आपल्याला सगळं शिकायला मिळतं. मुलांचं कसं असतं, करताना मला MNC मध्येच करायचं. तुम्ही पहिल्यांदा करताना छोट्या कंपनीमध्ये जा, तुम्ही सगळं शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ग्रोथ MNC मध्ये घ्या. मुलांचं चुकतं काय, मूवीमध्ये बघतात किंवा माझा सिनियर लागला आहे मग मला तिथं जॉब करायचं नाही. तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करताना छोट्या कंपनीमधून स्टार्ट करा. तुम्ही आधी तुमच्यामध्ये स्किल सेट वाढवा. तुमच्यामध्ये स्किल्स नाहीत, लाईक तुम्हाला बोलताच येत नाही आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट करता की मला MNCने घ्यावं, का घेईल तुम्हाला ती MNC? किंवा तुम्हाला स्किल्सच माहिती आहे, तुम्हाला लॅपटॉप यूजच तुम्ही कधी केलेलं नाही आहे, तर तुम्हाला कसा जॉब लागेल? सो हे सध्याचं सर्वात मेन कारण आहे की मुलं बाहेर करिअर ग्रोथसाठी जात नाहीत. बाहेर म्हणजे आपल्याला आउट ऑफ इंडिया जायचंच नाही आहे. आज जर तुम्ही बघाल डिस्टन्स जर म्हणलात तर आपलं ट्रॅव्हल्स खूप फास्ट झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथून समजा आज गुजरातला जायचं तरी माणूस एका दिवसात जाऊन येऊन करू शकतो. बट मुलं तिकडे जात नाही का, तर मुलांच्या डोक्यात एवढंच बसले की मी जॉब केला तर पुण्यातच करेल. कम्फर्ट झोन जो म्हणतो आपण मुलांचा, ते कम्फर्ट झोनच्या बाहेर जात नाहीत. पेशन्स लेवल 0 असते मुलांची. आणि ॲज अ फ्रेशर म्हणून त्यांना जे करायचं आहे, त्यांना जर कोणी काही बोललं तर लगेच त्यांना राग येतो. तर ह्या गोष्टी जर नाही कंट्रोल केल्या तर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी 100% मिळतात. ओके सर, आज तुम्ही जे आम्हाला क्लिनिकल रिसर्चबद्दल सांगितले त्यामुळे अनेक लोकांना या क्षेत्राबद्दल कळालं असेल आणि करिअरच्या संधीसुद्धा लक्षात आल्या असतील आणि ज्यांना या संदर्भात शिकायचे ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. Yes. तुम्ही एवढी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.